आमच्या गावच्या पोलीस पाटील आहेत शिल्पाताई हांडे, तसेच आमचे उपसरपंच यांची पण परिचय करायचा आला होता मग चेतन भाऊ देशोळे. तर जे अन्नपूर्णा महिला गट आहे तर त्या महिला गटाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी जे गट समजा राज्यावर नाव फोडण्याचा जो प्रयत्न केला आणि जे पाणी फाउंडेशनची जी स्पर्धा आहे त्याला सातत्यानं टिकवून ठेवण्याचं काम जे स्पर्धा समोर चालत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता यावर्षी सुद्धा त्यांनी भाग घेतला. तर आपल्याला त्या गटाविषयी किंवा माहिती लागत असेल तर त्या आता थोडं सांगणार आहेत. काही म्हणजे जे रासायनिक खतं आणि सांगते ना तुमचे प्रश्न म्हणून काय कसा उपयोग करायचा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर पाणी फाउंडेशनने जी स्पर्धा काढलेली आहे फार्मास्यूटिक स्पर्धा, त्यांचा उद्देश एकच आहे ना की जो काही आपला आवाज खर्च होता रासायनिक जे आपण वापरत आहे औषध वापरत आहे किंवा रासायनिक खतं वापरत आहे त्याच्यावरचा खर्च कमी होऊन आपलं उत्पादन कसं वाढेल आणि जी जमीन आपण जी जमिनीचं आरोग्य ते बिघडवलेलं आहे आपण रासायनिकचा वापर करून मग ते कसं आपल्याला अधिक चांगलं करता येईल हा त्यांचा या स्पर्धेचा एक उद्देश आहे. तर यासाठी कसं आहे की जसं तुम्ही विचारला आता की रासायनिक औषधांचा किंवा खतांचा खर्च कमी व्हावा म्हणून काय केलं जातं. त्यासाठी आपल्याला पर्याय आहे की जेव्हा आपलं पीक निघतं कापूस वगैरे निघाल्यानंतर ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे तर ते हिरवळ खत वगैरे वापरू शकतो. म्हणजे जवळजवळ आपण जर शेणखताच्या तुलनेत जर पाहिलं तर शेणखत आपल्याला आता घ्यायला परवडत नाही. ज्यांच्याकडे जर गाई वगैरे आपण घरी असते तर त्यांचं शेणखत विकत घ्यावं लागतं, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना खूप महागडं पडते ते घ्यायला. तर त्याच्यावर खूप स्वस्त पडतं आपल्याला हिरवळीचं खत जर आपण ढेच्या बोट वगैरे जर टाकलं तर ते आपल्याला शेणखतासारखंच काम करणार. आणि हे जर आपण दरवर्षी करत राहिलो तर आपल्याला शेणखत पडणार. ज्यांच्याकडे आहे त्यांना तर काही म्हणजे हे नाही, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी जर हिरवळीचं खत दरवर्षी वापरलं तर ते म्हणजे आपलं शेणखतासारखंच आपलं काम करतं. हिरवळीचं खत म्हणजे जसं ढेच्या आणि गूळ ते टाकल्यानंतर आपण उचलल्यानंतर एकच त्याची 3 फूट 2 फूट वगैरे उंची झाली कवळ अवस्थेत जेव्हा असते तर त्याच्यामध्ये ते आपण रोटावेटर मारून आपल्या मातीमध्ये मिसळून टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण बाकीचे कल्चर वगैरे पण टाकू शकतो. जीवाणू कल्चर तुम्हाला वाटले त्याचे कल्चर आपण टाकले पाहिजे. माती परीक्षणानुसार जे आपल्याला आवश्यक आहे ते कल्चर पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ते मिक्स जर केलं तर ते एक खत तयार होतं. म्हणताना त्याची केरळ आपण उत्पन्न कधी काढतो. जशी आपली व्हरायटी निघाली की नाही आता व्हरायटी निघाल्याबरोबर आपण जे गरू टाकून त्यात पाणी ओढून टाकायचे म्हणजे तुम्ही मग आपण म्हणजे सांगत थोडंसं आहे फरक करून नका ना पाणी ओढून टाका ते 2 महिन्यात फ्लॉवर मोकळं होईल बारीक करून टाका उन्हाळा राहायची. समजा आपण व्हरायटी लवकर फायनस करायची जसं आपण व्हरायटीच्या मागे ग्रो करतो तेव्हा ते आपलं खात पडते आपण ते प्लॅनिंग करतो तसं जे घेतलं टाका. पीक निघाल्यानंतर जर उन्हाळा असतो की एप्रिल आणि मे महिना एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. जसं आपण सेंद्रिय खत 2-2.5 महिन्यामध्ये ते हिरवळीचं खत घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही चवळी पण टाकू शकता, तीळ पण टाकू शकता, असे मिक्स वेगवेगळे पण मी टाकू शकता. फक्त ते फुलोरावर आलं किंवा कोळ्या अवस्थेत असते तेव्हा ते आपल्याला मिक्स करावं लागतं. आवाजात नाही का ढेंचा बोलू तुम्ही ते पण टाकू शकता. चवळी असेल चवळी वेगळं टाकलेलं असते ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. नाही हे जर तुम्ही दरवर्षी करत आले तर तुम्हाला रासायनिक खताची गरज पडणार नाही. शिवाय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्यायामध्ये तुम्ही जमिनीला आवश्यक म्हणून तुम्ही जीवामृत करू शकता. जीवामृत सर्वांनाच माहिती असेल. माहिती आहे का जीवामृत? तर जीवामृत वापरू शकता. जीवामृतमध्ये आपण म्हणजे एका ड्रमचं जे माप आहे तर त्याच्यामध्ये समजा आपण बेसन गूळ झालं बेसन गूळ गाईचं गोमूत्र गाईचं शेक आणि हे सर्व आपण मिक्स करून एका उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 5 दिवसांमध्ये तयार होऊन जातं. ते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वेळ लागतो आणि 5 दिवसानंतर मग ते मिश्रण आपण धरून हे करून एक तर झेंडुरी असेल आपल्याकडे तर त्यांनी सुटू शकता किंवा मग आपण एक माप ठरवून 1 कप किंवा 1 पावभर असं प्रत्येक झाडाला पण आपण टाकू शकतो. पण जमिनीमध्ये त्यासाठी ओलावा आवश्यक आहे. जमिनीत जर ओलावा असेल तरच जीवामृत तुमचं काम करतं. थोडं असेल तर ते काम करणार नाही. आणि ते जीवामृत टाकल्यानंतर काय होतं की आपली जमीन जी आहे भुसभुशीत होते
आणि अधिकाधिक आपले जीवाणू त्याच्यामध्ये तयार होतात. फवारणी करतो. फवारणी